नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. काय दिलंय बघा. When air bubble rises from bottom of lake to surface, its radius is doubled. The atmosphere pressure is equal to column of water height h. Depth of the lake विचारलंय. आता ह्या प्रॉब्लेम हे काय दिलंय की माझ्यावर घ्या. Let's say this as घ्या lake bottom and let's say this as top. ओके. आता काय दिले यामध्ये बघा. त्याला मी 1 म्हणतो. दिस 1 आणि हा 2 पॉइंट. When air bubble rises from bottom of lake, दिले काय rises from bottom, its radius doubled असं दिले. म्हणजे ह्या बबलची इथं रेडियस किती होती. हा बबल ह्याची रेडियस R1 इज इक्वल R म्हणा. बरोबर. R1 इज इक्वल R. आणि ज्यावेळी तो सरफेसला राईज झाला त्यावेळी रेडियस किती झाली 2R. यामध्ये काय डाऊट आहे. आता काय दिलंय बघा. ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिलंय बट इन टर्म ऑफ वॉटर ऑफ हाईट, वॉटर कॉलम ऑफ हाईट एच, म्हणजे इन अदर वर्ड पी नॉट दिलंय. यस पी नॉट दिलंय. किती दिलंय पी नॉट. रो जी आणि हाईट किती कॅपिटल एच. रो जी एच दिलंय. आणि काय फाइंड करायचं. डेप्थ ऑफ वेल फाइंड करायचं. डेप्थ ऑफ लेक फाइंड करायचंय. म्हणजे एच स्मॉल एच. लेट एज्युम स्मॉल एच. अंडरस्टूड. मग फ्लुइड मेकॅनिक्स काय सांगते की प्रेशर ऍट 1 किती असणार ऑन दिस बबल. प्रेशर ऍट 1 किती असणार पी नॉट प्लस रो जी स्मॉल एच. अँड प्रेशर ऍट 2 किती असणार. इट इज जस्ट पी नॉट, कारण टॉपला घ्या. मारो घ्या असं म्हणतो मी. इज इट क्लिअर. प्रेशर ऍट 1 आहे पी नॉट प्लस रो जी एच अँड टॉपला पी नॉट आहे. बट तिथं रेडियस चेंज झाले. R आणि 2R झाले. मग कसं फाइंड करणार. फ्लुइड मेकॅनिक्स आपल्याला एवढं कळालं. ह्याचा व्हॉल्यूम मी चेंज झालाय. मग हा प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह करूया. मग ह्यासाठी आपण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. इथं रेडियस किती आहे R आहे. मग याचं व्हॉल्यूम असणार आहे या पॉइंटला 4/3 पाय R1 क्यूब. आणि इथं व्हॉल्यूम चेंज झालं V2 4/3 पाय R2 क्यूब 2 ला. आता सांगा मला कसं सॉल्व्ह करणार. आपल्याला एच फाइंड करा इन टर्म ऑफ स्मॉल एच. कसं फाइंड करणार. मग हा कॉम्बिनेशन प्रॉब्लेम आहे. कशाचा. फ्लुइड मेकॅनिक्स अँड गॅस लॉ, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. व्हॉल्यूम चेंज झालंय, प्रेशर जो चेंज झालाय. म्हणून मी गॅस लॉ अप्लाय करतो. बाय गॅस लॉ असं म्हणा. युनिव्हर्सल गॅस लॉ.
इथं अप्लाय करतो एअर बबल साठी. काय लॉ आहे? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. बट एन आर अँड टी कॉन्स्टंट आहे, म्हणजे पीव्ही इज कॉन्स्टंट. पीव्ही इज कॉन्स्टंट. काय डाऊट आहे यामध्ये? इज इट क्लिअर? हा. सो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आपल्याला दुसरं ऑप्शन नव्हतं म्हणून आपण हा गॅस लॉ अप्लाय केला. ओके. हा. तिथं प्रेशर चेंज झालंय, व्हॉल्यूम चेंज झाले, बट आर टी एन तर कॉन्स्टंट आहे. P1 किती आहे? P0 प्लस रो जी एच फाइंड करायचं आपल्याला. आणि V1 किती आहे? 4/3 पाय R1. R1 किती सांगा आता मला? R1 इज R, त्याचा क्यू. बरोबर. अँड P2 किती आहे? P0 P2 is P0. Okay. And volume 4/3 pi R2. R2 किती दिलंय? 2R चा. आता 4/3 पाय आर क्यूब सॉल्व्ह झालं तुझं? सॉल्व्ह केलास काय? इथून फक्त मॅथ्स आहे. इथं मी 4/3 पाय कॅन्सल केलं काय. तर राहिलं काय बघा? P0 प्लस रो जी एच. अजून एक स्टेप साठी मी थांबलोय R क्यूब. आणि इथं P0 2R क्यूबचं काय येणार? 2 चा क्यूब 8R. बरोबर. आता इथं तुमचं R क्यूब कॅन्सल होणार. R क्यूब गेट कॅन्सल आणि मग सोल्युशन मिळेल. R क्यूब गेट कॅन्सल. बरोबर. मग P0 प्लस रो जी एच is equal 8 P0. So rho GH is 8 P0 minus P0. किती लागेल आन्सर? एनीवन ऑफ यू? पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही. आता आपण करणार पण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायची गरज नाही. 8 - 7 P0. P0 किती आहे? रो जी कॅपिटल एच. अवघड प्रॉब्लेम होता पण कळाला काय? रोजी गेट कॅन्सल. त्यामुळे जे विचारलंय ते एच किती आलं? लक्षात प्रॉब्लेम? एंटायर डिफरंट होता. हा फॉर्म्युला काय यूज केला मी? कारण प्रेशर चेंज झालंय, व्हॉल्यूम चेंज झालंय, बाकी सगळं कॉन्स्टंट. म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं की आपण गॅस लॉ अप्लाय करूया. 11वी झालंय ते.